नाशिक रोडच्या मनपा विभागीय कार्यालयात नुकतीच प्रभाग मासिक सभा प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला विभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर नगरसेविका सुनीता सागर भोजने यांनी प्रशासनाचं लक्ष वेधत विविध मागण्या मांडल्या. नगरसेविका भोजने यांनी भारतभूषण सोसायटी परिसरातील उघडा नाला तातडीनं बुजवून त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी. नगरसेविका भोजने यांनी भारतभूषण सोसायटी परिसरातील उघडा नाला तातडीनं बुजवून त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे. सन्माननीय नगरसचिव, सन्माननीय सर्व नगरसेवक, सन्माननीय पत्रकार बंधूंनो, साहेब माझा प्रश्न असा आहे की भारतभूषण येथे बॅकवर्ड सोसायटी आहे. येथे 100 ते 150 रहिवासी राहतात. सोसायटीची मोठी, तिथे अतिशय मोठ्या प्रमाणात नाला वाहतो. नाला तेथे दूषित पाणी जमलेले आहे. डेंग्यूची साथ चालू असते. तिथे डेंग्यू होतात, मलेरिया होतो. पण तिथे कोणाचंही लक्ष नाही. गेल्या 25 वर्षापासून तो नाला तसा आणि तसाच आहे. मग तिथे एक भिंत बांधून देण्यात यावी आणि तिथे एक मजबूत अशी लोखंडी जाळी टाकण्यात यावी. ही माझी तुम्हाला विनंती आहे. लेखी पत्र दिलंय मी सर, दिलंय 1.5 ते 2 महिने झाले लेखी पत्र पण दिलंय. भारतभूषण बॅकवर्ड सोसायटी सर, कुठल्याही प्रकारचं द्रवित पाण्यात होत नाही. ते पाणी तसंच जमलेलं आहे आणि तिथे डेंग्यू मलेरिया तरी कधी होणार ते तुम्ही निश्चित त्यांना कॉल करा, मी तिथे येऊन जाईल. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे साहेब, तर कधी पण फोन केला तर टँकर हवाय. प्रभाग क्रमांक 18 मध्ये मी नगरसेविका अशी बोलतीये, आजारी आहे, आमचे हे गाडी चालवणारे नाहीये. उत्तर दिले जातात सर, असे उत्तर दिले जातात. मी आता इथे नाव घेतले साहेब, नेक्स्ट टाइम मी नक्कीच नाव घेऊन सांगेन. नेक्स्ट टाइम मी नक्की नाव घेऊन सांगेन. मी आता कोणाचं नाव घेत नाही. आणि माझ्या समोर दुसरा नगरसेवक फोन करतात तर त्यांना लगेच टँकर अवेलेबल होतो. मग असं का होतं? मी पुन्हा तेच सांगते, आम्ही नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं का? नंतर जर त्यांनी फोन केला, त्यांनी माफी मागितली, मग मी त्याचं नाव सांगत नाही. आता त्यांना समजून गेलं असेल. ज्यांना कुणाला मी बोलते त्यांना कदाचित ते 100% समजले आहे. पण मला असं वाटतं त्यांनी असं करू नये. ते मी आपल्या स्वतःसाठी माझ्या स्वतः वापरासाठी मागत नाही. मी परिसराच्या नागरिकांसाठी मागते, लोकांसाठी मागते. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत भरपूर जर सदस्यांनी फोन केला, फोन उचलला नाही, वारंवार 4 दिवस सुट्टीवर आहे, 3 दिवस सुट्टीवर आहे. आपल्याला मी प्रामाणिकपणे सांगतोय, हे एकदा घरात पाणी नाही मागते. नवीन अधिकारी नियुक्ती करा तिथं. इकडे म्हणलं इकडे घ्या. नाही तर मग माझ्या प्रभागात द्या, 20 द्या. आणि सभापती महोदय, दुसरी गोष्ट अशी की मच्छर फवारणी. आता पावसाळी दिवस आहे, मच्छर फवारणी ही झालीच पाहिजे. आम्हाला टाइम टेबल फोन करा. आम्हाला टाइम टेबल दिले आहे. तुम्ही फक्त सभेच्या आधी घरी यायचं, विचारून घ्यायचं की ताई आमच्याविषयी बोलू नका, आमच्याविषयी असं करू नका. ठीक आहे, मान्य करतो का होतात ते कितपत होता त्या त्यांना फोटो काढण्याची पण एक पद्धत असते. दादा मला म्हणतात तुम्ही मोबाईल नंबर पाठवा, कुठे पाठवायचे ते पाठवा, फवारण्याला आणि पाठवून ॲड्रेस पाठवा. मी 4 ठिकाणचे ॲड्रेस पाठवले, फोन नंबर पाठवले. तुम्ही कुठे कुठे गेला? तुम्ही गेला का कुठे? दादा फोन नंबर पाठवून तुम्हाला 10 दिवस झाले मला वाटतं. याच्या आधी काय चालू होतं मग? मुदत संपलेली होती. आता त्याला म्हणजे अजून वर्क ऑर्डर बाकी घ्यायची सुद्धा, पण आता त्याला काम करायला हरकत नाही ना. मुदत वाढली नाही त्याला. मुदत वाढली काम चालू करायचं. 31 तारखेपर्यंत आहे ना, 31 जुलैपर्यंत मुदत वाढ मिळाली. काल आजपासून काम चालू झालं आहे. तुमचं जे तक्रारी असतात तुमचं तुमच्याकडे येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आम्हाला पुढे उत्तर द्यावं लागतं नागरिकांना. तुम्ही नंबर ॲड्रेस मागता, आम्ही पाठवतो, पण तुम्ही त्याच्यावरची काय पुढे एका व्यक्तीला बोलून तुम्ही मोकळं होता. पण तसं आम्हाला नाही. आपण दिवस पुढे त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? बोला लागतं. एक तक्ता बनवा 6 प्रभागांचा. तक्ता बनवा, प्रत्येकाला द्या, सदस्यांच्या घरी नेऊन द्या.
तुमच्याकडे कधी कुठल्या दिवशी फवारणी असणार काय असणार डिटेल माहिती आहे कोणी सहाय्य करू नका. जोपर्यंत आपल्या प्रभागात फवारणी होते मी परत सांगतो सभागृह सदस्यांना आपण सहाय्यकांच्या हाती सहाय्य घ्यायला सहाय्य देऊ नका यांना. जोपर्यंत आपलं समाधान होत नाही तोपर्यंत त्यांना सहाय्य देऊ नका. आणि सगळ्या सदस्यांना द्यातो त्याप्रमाणे त्या दिवशी फवारणी कुठल्या दिवशी काय माहिती द्या त्यांना. चालतं. त्यांना पत्र जे दिलं मला पण एक द्या मी माझ्या पत्राला जोडून देते. त्या रहिवाशांना खूप त्रास होतो. वेळोवेळी ते बोलतात 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे हा. त्या नाल्याच्या बाबतीत तिथे सफाई तर करून घ्या तुम्ही नाल्याची. सफाई करता येईल ना ताबडतोब. डिटेलिंग वाला मला माहिती खूप पैसे लागतात ते पण त्या नाल्याची सफाई तर करता येईल ना आपल्याला. जमलेलं पाणी आहे, फवारणी करा, सफाई तुमच्या करा. ठिकाणी ते मलेरियाच्या औषध त्याच्यात डेंग्यूची तुम्ही काय करणार आहे करून घेतो. उद्याची उद्या हो. करून घेतो नाही उद्याची उद्या ते काम लगेच मागे लागलं पाहिजे. सांगतो. उघड्या नाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि पावसाळ्यात या परिसरातील रहिवाशांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय. तसंच प्रभागात मलेरिया, डेंग्यू आणि इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित औषध फवारणी तसंच धूर फवारणी करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी नगरसेविका भोजने यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत अधिकारी नगरसेवकांना वारंवार खोटी तसंच दिशाभूल करणारी उत्तरे देतात नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही असा आरोप केलाय. या गंभीर विषयाची दखल घेत प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भारतभूषण सोसायटी परिसरातील नाल्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले. तसंच आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणतीही हयगय करू नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान प्रभागातील प्रलंबित नागरी समस्या तातडीनं सोडवून नागरिकांना सुरक्षित तसंच दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा सभेत उपस्थित नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.